नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आता जानेवारी महिना चालू झाला. ह्या जानेवारी मध्ये आपली आई, आजी, काकू ह्या ह्या सर्वजणी मिळून एकामेकीला वाण देतात. तो सण कोणता बरं माहिती आहे तुम्हाला? तर तो सण आहे मकर संक्रांत. तर मी तुम्हाला आज या मकर संक्रांती विषयीची माहिती सांगणार आहे. पण माहिती सांगण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला पाहूयात मकर संक्रांत सणाविषयीची माहिती. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत, रूढी, परंपरा यांना फार महत्व दिल्याचं आपण पाहतो. या परंपरा सुरू झाल्या त्या मागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते. गुढीपाडवा, दीपावली, दसरा, गणेश चतुर्थी, नवरात्र यांसारखाच आणखीन एक महत्वाचा सण आपण साजरा करतो, तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारगार करून सोडते. कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते, आणि हा सूर्यदेव तापायलाच तयार नसतो. तो तयार होतो ते या मकर संक्रांती पासून. मकर संक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीलाच येतो. कधीतरी या सणाला 13 जानेवारी किंवा 15 जानेवारीला आल्याचे आपण पाहतो. पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी 14 जानेवारीला येतो. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे. हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधित आहे. मकर संक्रांती पासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याची तीव्रता दहापतेत बदलत पुढे पुढे सरकायला लागते आणि साधारण 10 ते 15 दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते. मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत अनेक सुवासिनी हळदी कुंकवाचे आयोजन करतात. मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगड्याचे वाण देतात. या वाणात हरभरे, मटर, बोर, ऊस, गहू, तीळ, नाणे असल्याचे आपण पाहतो. हरभरे, मटर, बोर, गव्हाच्या ओंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. ऊस, हरभरे, बोर, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगडात भरून हे वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाक्षण स्त्रिया आजच्या दिवशी हे वाण देण्याकरिता गर्दी करताना दिसून येतात. मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची, एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का. तीळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करतं, आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. सुवासिनी या दिवसांमध्ये हळदी कुंकवाचे आयोजन करतात हे तर समजले, पण बाळगोपाळांचे काय? तर मंडळी, बाळगोपाळ तल्लीन असतात आपल्या मोठ्या भावाबरोबर, मित्रमंडळी बरोबर, वडीलधाऱ्या माणसांसोबत पतंग उडवण्यात. भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केले जातो. पतंग बनवण्याची देखील शिकवण्यात येते. पतंग उडवण्याची खरी मजा आणि उत्सव पाहण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरातला भेट देतात, कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते. या पतंग उडविण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सूर्याच्या सानिध्यात वेळ घालवण्याकरता पतंगीपेक्षा चांगले कारण कोणतेही असू शकत नाही, आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी. अशा प्रकारे मकर संक्रांत हे विषयीची माहिती मला तुम्हाला आवडली का? माहिती जर आवडली असेल तर माहितीला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.